काय या केसानं सुट्टी नाही. ज्या आईची गांड आज कटिंग करून येतो म्हणलो आणि ज्या आईला बाहेरनं काय तर आवाज येतो तो म्हणून बाहेर गेलो. पप्पा आणि भैया पत्राशील काढत होते बघा, कारण हे दुसऱ्यांच्या जागेवर होता आणि पप्पा काय डाय घी करून हिच्या आईला धर्मेंद्रच दिसत होती आणि इथं दोघांना एक खिळा निघत नव्हतं. सरकार द्या इकडे माझ्याकडे म्हणलो आणि ज्या आईला जोर लागा की हाईश्या म्हणून एक खिळा काढलो बघा. इमानदारीने सगळं पुढचं काम मीच करणार होतो. भैया माझ्या हातात हातोडी घेतला बघा, जा तिकडे तूच करत बस म्हणलो आणि सम्याला घेऊन कटिंगला निघालो आणि जाताना पहिला तर मावा घेतला आणि पुढे मेडिकल मधनं मास्क घेतला. शुभ्याच्या कटिंग दुकानला गेल्या गेल्या पहिला तर कटिंग करायला बसलो आणि कटिंग करायच्या आधीच भाऊ चहा मागवलता बघा आणि लवड्याला मसाज करू नको म्हणताना पण केला बघा, तरी भारी वाटलं. भाऊचं असलं भारी कटिंग करायचं बघून समय पण बिना शर्टाचं कटिंग करायला बसला बघा आणि माझं पेपर वाचायचं होईपर्यंत समयाचं कटिंग पण पूर्ण झालं. जवाहरलाल चौकात भाऊचं दुकान आहे बघा, एकदा नक्की भेट द्या. आणि आम्हाला भूक लागली होती त्याच्यामुळे 2 समोसे 2 वडापाव घेऊन आम्ही श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराबाहेर खात बसलो. सलम्याच्या पाहुण्याचं ऑपरेशन होतं म्हणून आम्ही अश्विनी हॉस्पिटलला गेलो आणि यांच्या आईची गांड एकच माव होतं, ते पण एका बाईट मध्ये संपवले बघा रांडाचे. मला का पेशंटला भेटू दिले नाही म्हणून आम्ही घरी आलो आणि येईपर्यंत ज्या आईला पप्पानी भैया पत्राशीर सपाटच करून टाकली होती की डोकं खाऊ नको. जा जेव जा, भूक लागली का बघ. कटिंगला गेलो त्याला कटिंग हे काय अजून जरा